काल काय झालं, अचानक म्हणजे ऑफिसवरती भेटायला काही लोक आले होते मला. तर एक नुकतीच लग्न झालेली, जेमतेम 4-1 महिने झाले असते लग्नाला, ती मुलगी सुद्धा आली होती, तिच्या आईसोबत आली होती ती. तर तक्रार अशी होती की मला नवऱ्याच्या घरी नांदायचं नाहीये. तर मी म्हटलं का बरं बाबा, काय कारण आहे? पहिल्यांदा आधी तिचं जाणून घेऊ म्हटलं, मग आपण काय असेल ते पत्रिका वगैरे बघूया. तर मग ती म्हणाली की नाही, त्यांचं असं म्हणणं आहे की मला गव्हाच्या पोळ्या ज्या आहेत त्या मऊ लुसलुशीत पोळ्या करता येत नाही, तू माझ्या आईसारख्या पोळ्या करत नाही. एवढी एकच तक्रार आहे, पोळ्या तुझ्या अशा वात्तड होतात आणि मला त्या खायला त्रास होतो. बस या गोष्टीमुळे त्या मुलीची सणकली आणि म्हणाली की मी आता, मला तिकडे राहायचंच नाहीये, मग थेट मला आता घटस्फोटच घ्यायचा आहे. इथपर्यंत मुलींची म्हणजे भाषा तिची एकदम कडक. मग ते बघितल्यानंतर असं लक्षात आलं की इतकं छोटंसं कारण आहे त्यामुळे घटस्फोट घ्यावा हे चुकीचं आहे. बाळा, कसं आहे ते सांगते तुला. संस्कृती, आपण जर धर्म टिकवला तरच संस्कृती टिकेल ना. त्याच्यासाठी, आणि माझी आई नेहमी म्हणायची की घरातल्यांना जिंकावं लागतं, त्याच्यासाठी आपल्याला थोडेसे कष्ट हे पडतातच. मग का नाही, जर का तू उत्तम शिक्षण घेऊन इंजिनियर, डॉक्टर, वकील, तुम्ही काय काय होता, मग साधा स्वयंपाक जमत नाही? त्याच्यासाठी छोट्या छोट्या जर टिप्स आपण वापरल्या ना तर उत्तम स्वयंपाक करशील. आणि सगळ्यांचं मन जिंकण्याचा जो रस्ता आहे ना बाळा, तो पोटातून जातो, असं आई म्हणायची माझी नेहमी. मग स्वयंपाक हा मुलीच्या जातीला यायलाच हवा. तू उत्तम करू शकतेस, मला खात्री आहे. हा व्हिडिओ खास तुझ्यासाठी बनवलाय राजा. तर काय कर, गव्हाची पोळी मऊ होण्यासाठी थोड्याशा टिप्स सांगते मी तुला, या टिप्स फॉलो कर. सगळ्यात पहिलं काय करायचं, कणिक जी आहे ती छान मऊ चाळणीने चाळून घ्यायची, नंतर साध्या पाण्याने ती भिजवायची. थोडं मीठ घालायचं पोळी करताना, म्हणजे छान पोळीला चव येते. आणि मग तिला भिजवताना सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, ज्या भांड्यात तू कणिक भिजवणार आहे त्या भांड्यामध्ये 1 चमचा तेल, 1 चमचा मीठ आणि थोडं पाणी घालून ते छान असं पेटून घ्यायचं अगोदर. आणि मग तुला जी कणिक घ्यायची आहे ती त्याच्यामध्ये घालायची आणि छान अशी मिळवून घ्यायची. एक 15-20 मिनिटं जरा झाकून ठेवायची. झाकून ठेवलीस की मग नंतर पोळ्या करताना त्याला छान परत असं मस्त मऊ चांगलं जेवढं होईल तेवढं मळून घ्यायचं. आणि मग त्याची घडीची छान पोळी करायची. पोळी लाटताना थोडी मोठी लाटायची आधी, नंतर त्याला थोडं तेल लावायचं मध्ये, आणि मग वरनं सुकी कणिक लावायची आणि मग त्याचे 4 पदर अशी घडी घालायची आणि मग पोळी लाटायची. आणि मग ती बघ, जास्त भाजायची नाही. खूप भाजली तर ती कडक होते, कमी भाजली तर ती कच्ची राहते. गॅस पण मीडियम आचेवर ठेवायचा, जास्त मोठा गॅस ठेवायचा नाही, नाही तर एकदम भरकन पोळी जळायची पण शक्यता असते. असं कर, 4 दिवस करून बघ, तुला आपोआप येणार. आणि अशाने तुला सगळ्यांच्या मनामध्ये तुझं स्थान पण निर्माण होणार.